श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर परभणी इथं क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रशिक्षण शिबिर. पोलीस दलाच्या CCTNS कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात दुसरा क्रमांक आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके यांनी पाठवलेली ही माहिती. परभणी इथं आगामी जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. जनगणना प्रक्रियेसाठी 3000हून अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून त्यानुसार नियुक्त्या करून प्रशिक्षण सत्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात विविध कृषीविषयक स्टॉल्स उभारण्यात आले होते. तसंच धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, परिसंवाद आणि चर्चासत्र, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड झाली. पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र, महसूलचं उत्पन्न, रहिवाशी प्रमाणपत्र, आरोग्य विभागाचं आयुष्मान कार्ड आदी योजनांच्या लाभाचं वाटप करण्यात आलं. केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या अमृत मित्र उपक्रमात परभणी महानगरपालिकेच्या महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीत भारत मंडपम इथं झालेल्या विशेष सोहळ्यात परभणी शहरातल्या 29 महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या महिलांना विविध राज्यांमधल्या महिला बचत गटांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी परभणी जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्र तसंच प्राथमिक शाळांना भेटी देत शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील पूरक पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली. ऊसतोड मजुरांची लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता, वीटभट्टी कामगार, भिक्षा मागणाऱ्या महिला आणि बालकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथल्या ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती कामांसाठी 3,69,00,000 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पाठपुरावा केला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली. परभणी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण, समता दलाची फेरी, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रम पार पडले. हिंगोली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सार्वजनिक आंबेडकर जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पदाधिकारी, पक्ष संघटनांनी अभिवादन केलं. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बालविवाह मुक्त हिंगोली आपला संकल्प हे अभियान राबवत सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. पोलीस दलाच्या CCTNS कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दलानं 201 पैकी 200 गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक तर नांदेड परिक्षेत्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यात पोलीस दलानं CCTNS प्रणाली सुरू केली. यामध्ये गुन्ह्यांची ऑनलाईन नोंद करणं, गुन्ह्याचा तपास CCTNS प्रणालीमध्ये भरणं, गुन्हेगारांची माहिती आणि पूर्वइतिहास पडताळून कारवाई करण्याचं काम केलं जातं. हिंगोली जिल्ह्यातल्या सोमठाणा इथल्या आरोग्य केंद्रानं राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त केलं आहे. या उपकेंद्राला आरोग्य संस्थेचा बहुमान मिळाला आहे. हिंगोली इथं उष्माघातानं एका तरुणाचा मृत्यू झाला. हिंगोली बसस्थानकावर सापडलेल्या मृतदेहावर शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्या तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. शेख रफिक शेख उस्मान असं मृत तरुणाचं नाव असून तो जवळा इथला रहिवासी होता. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरुद्धच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अतिमहत्त्वाच्या शासकीय कामात त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका महसूल आणि वन विभागानं ठेवला आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ हिंगोली शहरातल्या मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांभाळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.